जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। नमस्कार, मी ज्योतिष वास्तुविशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या दुसऱ्या भागामध्ये अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो। दिवावाय दिवारात्र विघ्न शांतिर भविष्यति नर नारीं नृपाणांच भवेत् दुःस्वप्न नाशनम् ऐश्वर्यम अतुलम तेषाम आरोग्यम पुष्टिवर्धनम ग्रह नक्षत्रजा पीडा तस्कराग्नि समुद्भवः तात सर्वा प्रश्वयांती व्यासो ब्रूते न संशयः। सो मित्रांनो, या दीपावलीच्या पर्वावरती हा आपला दुसरा भाग प्रसारित होत आहे। मी उमेश कुलकर्णी गुरुजी आणि ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे या संस्थेकडून आपणा सर्वांना दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा। आता आपण जाऊया प्रश्नाकडे। मी विनंती करतो की परत एकदा प्रश्न त्यांनी विचारावा, तर एक एक प्रश्न विचारावा। जीवन जगताना ह्या दोन्ही शास्त्राचं महत्व। खूप छान प्रश्न विचारला। जीवन जगत असताना ज्योतिषशास्त्र असेल किंवा वास्तुशास्त्र असेल तर याचं महत्व किती आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल, आपल्या आयुष्यामध्ये जन्माला येण्यासाठी आई वडिलांचं महत्व किती आहे। जेवढं महत्व आपल्या जीवनामध्ये जन्म देण्यासाठी आई वडिलांचं आहे आणि जन्म दिल्यानंतर त्यांनी आपलं पालन पोषण करण्यासाठी जेवढी त्यांची गरज आहे, अगदी तेवढंच महत्व आपल्या जीवनामध्ये या शास्त्रांचं आहे। मित्रांनो, गुरुजींचं एक सुप्रसिद्ध असं वाक्य आहे, मानो या न मानो वास्तुशास्त्र प्रत्यक्ष अनुभूती का शास्त्र है। तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवा, वास्तुशास्त्र प्रत्यक्ष अनुभूतीचं शास्त्र आहे। आणि वास्तुशास्त्र का सांगितलंय ऋषीमुनींनी, तर हे वास्तुशास्त्र लोकानाम हितकाम्यया, लोक कल्याणासाठी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे हे वास्तुशास्त्राचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मी म्हणतो सजीव अथवा निर्जीवाच्या प्रत्येक घटकाच्या जीवनावरती त्याचा वास्तुशास्त्राचा प्रामुख्याने परिणाम होत असतो। आणि ज्योतिषशास्त्राचा तर निश्चितच होत असतो, कारण ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे, पथदर्शक शास्त्र आहे। आता ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये थोडासा भेद असा आहे की कुंडली शास्त्रामधून आपल्याला काय घडू शकतं हे समजतं, पण वास्तुशास्त्रामध्ये जे घडलेलं आहे त्याची तीव्रता वास्तुशास्त्रामध्ये यथायोग्य बदल करून किंवा यथायोग्य पद्धतीने उपाययोजना करून आपण कुंडली शास्त्रामधून ज्या आलेल्या समस्या आहेत किंवा वर्तमानामध्ये व्यवहारामध्ये आलेल्या ज्या काही समस्या आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, तर त्याच्यावरती यथायोग्य बदल अथवा उपाय करून आपण वास्तूमधून सकारात्मक बदल घडवू शकतो, करू शकतो जीवनामध्ये। यामध्ये काही समज आणि गैरसमज आहेत, तर ते त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मित्रांनो, हे आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे समज गैरसमज असलेच पाहिजेत, कारण दिवसाला किंमत रात्रीशिवाय नाही आणि रात्रीला किंमत दिवसाशिवाय नाही। अगदी त्याच पद्धतीने समज गैरसमज आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, पण मित्रांनो, हे समज गैरसमज हे अज्ञानातून आलेले ही दुःखाची गोष्ट आहे। एकच लक्षात ठेवा, अतिशय खेदाने सांगावंसं वाटतं की ह्या शास्त्राबद्दलच नाही तर भारतीय संस्कृतीबद्दलच एकूणात जे समज गैरसमज आहेत आणि हे भारतीयांना आहेत, हे दुर्दैवी आहे। कारण मित्रांनो, ही आपली भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ, सर्व प्राचीन आहे आणि दुर्दैवाने आपण याचा अभ्यास करत नाही, विचार करत नाही, अनुभव घेत नाही, अनुभूती घेत नाही, म्हणून याचे गैरसमज आहेत। एकच लक्षात ठेवा मित्रांनो, चहा कसा आहे
आपल्या समोर ठेवलेला चहा याची टेस्ट कशी आहे, चव कशी आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला पिऊनच पाहावा लागेल. अगदी त्याच पद्धतीने अभ्यास न करता, विचार न घेता, अनुभूती न घेता जर समज गैरसमज असतील तर त्याला काही अर्थ उरत नाही. अनुभव घ्या, अनुभूती घ्या, अभ्यास करा, समजून घ्या, जाणून घ्या. मित्रांनो, वास्तुशास्त्रच काय, ज्योतिषशास्त्रच काय, तर सनातन संस्कृतीमधल्या प्रत्येक एका शास्त्राचा जर या पद्धतीने विचार केला, जाणून घेतला, अनुभूती घेतली तर मित्रांनो याच्याबद्दल तीळ मात्रही गैरसमज उरणार नाही, अशी मला विश्वास नव्हे तर खात्री देखील आहे. म्हणजे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असं तुम्हाला म्हणायचं? अगदी बरोबर. गुरुजींचं एक सुप्रसिद्ध एक दुसरं वाक्य आहे, ज्योतिषशास्त्र भाग्य देखणे का शास्त्र है. हो, इथे न म्हणतात मला माहिती आहे, पण न ही माझी शैली आहे. आणि वास्तुशास्त्र भाग्य परिवर्तन होने में सहायता करने वाला शास्त्र है. ज्योतिषशास्त्र भाग्य देखने का शास्त्र है, तो वास्तुशास्त्र भाग्य परिवर्तन करने में सहायता करने वाला शास्त्र है. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे आपल्याला काय घडू शकतं हे सांगतं, तर वास्तुशास्त्रामध्ये योग्य ते बदल करून आपण आपलं भाग्य परिवर्तित होण्यासाठी, साथ देण्यासाठी त्याचा वापर, उपयोग, सहकार्य घेऊन निश्चित जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आणि हा तीळ मात्र थोडासा दोघांमध्ये भेद आहे, पण ह्या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे दोन्ही शास्त्र विज्ञानाला धरून आहे असं म्हणावं लागेल. 100% सर, आता पण आपण अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कार दिलेले, त्याची सुरुवात कधी केली, त्याचे स्वरूप काय होतं? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडं विज्ञानावरती चर्चा करू इच्छितो. मित्रांनो, विज्ञान म्हणजे काय हा मोठा प्रश्न आहे. माफ करा मित्रांनो, मुळात आपण भारतीयांनी या विज्ञानाला डोक्यावरती घेतलंय आणि आपण अधोगतीला चाललेलो. मुळात विज्ञान म्हणजे काय हेच आम्हाला समजलेलं नाही. विज्ञान खातात कशाशी हेच आम्हाला समजलेलं नाही. आणि एवढ्या महान शास्त्राची बरोबरी आम्ही ह्या आत्ता जन्माला आलेल्या विज्ञानाशी करतो, ही खरंच खेदाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, विज्ञान म्हणजे नक्की काय, विज्ञानाच्या मर्यादा काय आहेत हे समजून घेऊन जर याच्यावरती विचार केला तर ते जास्त संयुक्तिक होईल. मी म्हणतो विज्ञानाच्याही पलीकडे जे विज्ञानालाही सापडलेलं नाही असं जे गुह्य विज्ञान आहे, या गुह्य विज्ञानाला धरून आहे. खरं तर वेळेची मर्यादा आहे. या विज्ञानाची व्याख्या वगैरे आपण व्यवस्थित समजून घेऊन याच्यावरती चर्चा केली असते, पण थोडक्यात एवढंच बोलून मी इथे एवढंच सांगेन की विज्ञानाला धरून 100% नाही, 1,00,000% आहे. आपली पात्रता पाहिजे ते समजून घेण्याची. आपण या विषयावरती पुढील भागात निश्चितच विस्तारितपणे बोलूया. पण त्याबरोबर एक प्रश्न आहे की आपण जे आता पुरस्कार दिले ते किती पुरस्कार दिले गेले आणि त्याचं स्वरूप काय काय होतं? मित्रांनो, आपलं पुरस्कार जे आहेत, खरं तर पुरस्कार मोजणे हा माझा स्वभाव नाही. देणाऱ्याने देत जावे या उक्तीप्रमाणे माझे केरळचे गुरुजी होते आणि अगदी स्वर्गीय डॉक्टर धुंडराज पाठक सर यांनी, ह्या दोन्हीही गुरुवर्यांनी एकच संस्कार केलाय, तो म्हणजे असा की जे काही आपण घेऊ त्याच्या कैक पटीने, 100 पटीने परत करावं. तर या नियमाप्रमाणे मित्रांनो देत राहावं, इथपर्यंत देत राहावं की तेवढं गेल्यानंतर आपलं नुकसान काही होणार नाही. आणि गुरुकृपेने आपल्याकडे भरभरून आहे तर ते द्यावं, या पद्धतीचा, या विचारसरणीचा मी व्यक्ती असल्यामुळे पुरस्कार तर आपण मोजत नाही, पण अंदाजे एक वर्गाचा भाग म्हणून अंदाजे 150 प्रमाणपत्र, ट्रॉफिया इत्यादी गोष्टींनी आपण लोकांना, विद्यार्थ्यांना, लोक नाही, माझ्या कुटुंबातल्या ते व्यक्ती आहेत, तरी त्यांना आपण सन्मानित केलं. याच्यामध्ये वास्तुविशारद बरेच विद्यार्थी होते, 100च्या आसपास वास्तुविशारद विद्यार्थी होते. यांनी 500 मार्काची परीक्षा क्रॅक केली आणि 500 मार्काची परीक्षा झाल्यानंतरनं, आत्ताच आपण याच्या आधी विज्ञान या विषयावरती चर्चा केली, अशा समस्या माझ्या विद्यार्थ्यांना भविष्यात सत्वू नये याच्यासाठी आपण 100 मार्काचा पेपर घेतो, जो की
150-200 वर्षापूर्वीची किंवा 400-500 वर्षापूर्वीची एक जुनी वस्तू घेऊन त्याच्यावरती प्रोजेक्ट करायचा असतो, जे आपण वर्गामध्ये शिकवतो त्याच बेसवरती असतो. त्याच्यानंतर 4 प्रोजेक्ट असतात जे की व्यवहारामध्ये म्हणजे फॅक्टरी असेल, कंपनी असेल, रो हाऊस असेल, प्लॉट असेल, फ्लॅट असेल, अशा पद्धतीचे 4 प्रोजेक्ट असतात. त्याचे 100 मार्काचे ते 4 प्रोजेक्ट मिळून असतात. तर हे 200 मार्क. व्यक्तीचा बिहेवियर, आचरण, विचार, त्याचा अभ्यास, त्याचा होमवर्क, ह्या सगळ्या गोष्टी आणि प्लस त्याच्या नोट्स, या सगळ्या गोष्टींचे आपण 50 मार्क देतो. त्याच्यानंतर तोंडीला 50 मार्क असतात. हे एकूण 100 मार्क, एकूण 300 मार्क झाली. आणि मित्रांनो 200 प्रश्नांची लेखी परीक्षा असते. अशी एकूण 500 मार्काची परीक्षा झाल्यानंतर तो विद्यार्थी वास्तू विशारद या पदवीसाठी क्वालिफाईड होतो आणि अशा पद्धतीने आपण वास्तुविशारद पदवी देतो. आता त्याच्यामध्ये ही जे विशेष श्रेणीमध्ये आलेले आहेत त्यांना विशेष प्रावीण्यासह सन्मानाने ट्रॉफी देखील देण्यात येते. मग याच्यानंतर वास्तुभूषण 2 नंबरचा वर्ग आहे. वास्तुविशारद हा समग्र वर्ग आहे. वास्तुभूषण हा एनर्जी सायन्स आहे. वास्तुरत्न हा रेमेडियल वास्तू आहे आणि वास्तु अलंकार हा परत समग्र मूल वास्तुशास्त्राचा आपला वर्ग आहे. असे वास्तुशास्त्रातले 4 वर्ग आहेत. वास्तुभूषण वर्गामध्ये आपण त्यांना अनवॉन्टेड वास्तूंचा अभ्यास करायला सांगत असतो. प्रोजेक्ट्स असतात किंवा आपण रस्त्यावरून जात असताना आपण पाहतो की एखाद्या विशिष्ट ठिकाणी अनेक अपघात होत असतात. तर त्याची काय कारणं आहेत, अशा ज्या काय अव्यक्त एनर्जीज असतात तर या एनर्जींचा विचार आपण वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे भूषण वर्गामध्ये करत असतो. किंबहुना आपल्या आजूबाजूला मोबाईलचा टॉवर असतो, लाईटचा हे असतो, तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार वास्तुभूषण वर्गामध्ये केला जातो. आणि मित्रांनो मी जर असं म्हणेन वास्तुविशारद जर व्यक्ती असेल तर वास्तुभूषण हा एक्सरे आहे आणि वास्तुभूषण एक्सरे असेल तर वास्तुरत्न हा स्कॅनर आहे, सोनोग्राफी आहे. म्हणजे मिनिमाइज डीप लेवलला तो आपला अभ्यास जात असतो. मग वास्तुरत्न हा देखील वर्ग आहे आणि वास्तुरत्नाच्या मित्रांनो आश्चर्य वाटेल, नोट्सच आमच्या 900 पेजेसच्या झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या. म्हणजे हा एवढा डीप अभ्यास आहे. आणि मग त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना देखील वास्तुरत्न या अभ्यासक्रमाने सन्मानित आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यांनी आपल्या संस्थेकडे अभ्यास करून एक चांगला समाजाला मार्गदर्शन करून ज्यांनी यथायोग्य पद्धतीने अर्थार्जन केलेलं आहे, जे आत्मनिर्भर झालेले आहेत, तर अशांनाही रत्न अचिव्हमेंट ऑफ द इयर आणि रत्न समृद्धी पुरस्काराने आपण सन्मानित केलेला आहे. याच्यामध्ये सन्मानपत्र, त्याच्यानंतर ट्रॉफी, अशा गोष्टींची म्हणजे इत्यादी गोष्टी असतात. वास्तुरत्न वर्ग आणि रत्न समृद्धी किंवा अचिव्हमेंट ऑफ द इयर या विद्यार्थ्यांना आपण शाल, श्रीफळ, त्याच्यानंतर पुणेरी पगडी इत्यादी गोष्टी आणि ट्रॉफी, प्रमाणपत्र इत्यादी गोष्टींनी सन्मानित केलेलं आहे. त्याच्यानंतर लोलकशास्त्र विशारद, संसार सुखाचा कसा करावा, जो अत्यंत गरजेचा आहे. मी म्हणतो प्रत्येकाने करावी, कारण त्याची टॅगलाईनच आपण अतिशय विचार करून ठेवलेले आहे. लग्न करू पाहणाऱ्यापासून आयुष्य आनंदाने जगू पाहणाऱ्या अशा प्रत्येकासाठी हा वर्ग आहे. मित्रांनो हा अतिशय अभ्यासक वर्ग आहे. तर हा वर्ग केलेल्यांनाही आपण ट्रॉफी आणि सन्मानपत्र प्रदान केलेलं आहे. विशेषतः ट्रॉफीवत सन्मानपत्र असतं ते, याचं कोणतंही सर्टिफिकेट आपण देत नाही. कारण मित्रांनो त्याच्यामध्ये जेवढा अभ्यास मी केलेला आहे माझे आजपर्यंत हे आहे, पण ती समज, ती आकलन शक्ती प्रत्येकाकडे असत नाही. कारण संसार म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये विषय असा असतो की प्रत्येक एक सायकोलॉजी वेगळी असते. सायन्सला देखील 12 सायकोलॉजी माहिती आहेत, पण मित्रांनो याच्यामध्ये 156 सायकोलॉजीचा विचार करून आपल्याला हा गुंतवडा सोडायचा असतो. त्याच्यामुळे जे कोणी हा वर्ग करून काउन्सिलिंग भविष्यात करू शकतात असा ज्यांचा अभ्यासक्रम झालाय त्यांची टेस्ट घेऊन आपण त्यांना ट्रॉफी देतो. याच्यानंतर अंकविशारद आहे. अंकविशारद याच्यामध्ये न्यूमरॉलॉजीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने समाजाला मार्गदर्शन म्हणजे आपण करू शकतो हे सगळं त्यांना शिकवलेलं असतं. आणि त्यांनी देखील अंकविशारद अभ्यासक्रम ज्यांनी क्वालिफाईड केलेला आहे याच्यामध्ये 100 कुंडल्यांचा आपण परीक्षा घेत असतो. याच्यानंतर ज्यांची राशी आणि अंक जे आहेत हे एकच आहेत अशा पद्धतीचा एक त्यांना प्रोजेक्ट असतो. तर या प्रोजेक्टवरती देखील आपण म्हणजे प्रोजेक्ट देतो, तो प्रोजेक्ट क्वालिफाईड केल्यानंतर त्यांना अंकविशारद पदवीने सन्मानित करतो.
याच्यानंतर टॅरो कार्ड रीडर आहेत. मित्रांनो, सांगू तेवढी लिस्ट कमी आहे. आपण ज्योतिषशास्त्रामधली अशी क्वचितच एखादी शाखा असेल की त्याच्यामध्ये आपण शिकवत नाही, फक्त स्टेप बाय स्टेप शिकवतो. म्हणजे हा माझा व्यवसाय नाही मित्रांनो. याचे हे काय, हा वर्ग निशुल्क पण नाही, पण अगदी महागड्या फीस देण्याची गरज नाही. ज्ञानाची तर किंमत होऊच शकत नाही, गुरुजींच्या वेळेचीही किंमत होऊ शकत नाही. फक्त मित्रांनो, काही ना काहीतरी त्याचं मूल्य घेऊन आपल्याला ते दिल्यानंतर त्याचं व्हॅल्यू राहते, त्याचा आदर केला जातो. उमेश कुलकर्णींचा आदर केला नाही तर काही बिघडत नाही, पण या शास्त्राचा, कोणत्याही शास्त्राचा, माझ्या सनातन धर्म संस्कृतीमधल्या, त्याचा अनादर नाही झाला पाहिजे. म्हणून त्याला योग्य वाटेल अशी तोला मोलाची तर देऊ शकत नाही, आपली लायकी नाही, पात्रता नाही, पण त्यातल्या त्यात योग्य अशी त्यांना त्याची जाणीव राहावी एवढी मिनिमम फीज आपण घेतो आणि विद्यार्थ्यांना त्याचं प्रशिक्षण देतो. कोणकोणत्या जिल्ह्यात हे उपक्रम राबवले जातात? आणि दुसरा शेवटचा प्रश्न की आपण कोणकोणत्या पात्रता किंवा गुणाचं पाहता जेणेकरून त्यांना त्या अभ्यासवर्ग पूर्ण करता येईल? खूप छान मित्रांनो, महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा असणार नाही की तिथे आपले विद्यार्थी नाही, कारण हे आपले वर्ग ऑनलाईन पद्धतीने चालतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर अगदी हैदराबाद असेल, झारखंड असेल, इत्यादी ठिकाणी देखील आपले विद्यार्थी आहेत. म्हणजे विविध, म्हणजे महाराष्ट्रात तर सगळीकडे आहेत, एवढंच काय, युगांडोमध्ये देखील आपले विद्यार्थी आहेत, अमेरिकेमध्ये देखील आपले विद्यार्थी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 18 वर्षाच्या मुलामुलीपासून ते 80 वर्षाच्या चिरतरुणांपर्यंत आपले विद्यार्थी आहेत. मी ज्येष्ठ नागरिक बिलकुल म्हणणार नाही, वृद्ध तर त्याहून म्हणणार नाही, कारण माझ्यासाठी ते चिरतरुण आहे. त्यांनी एवढं तारुण्यमय आयुष्य जगून त्यांची बुद्धी, त्यांचे विचार, त्यांचे अनुभव हे तरुण असल्यामुळे मी अशा व्यक्तींना चिरतरुण या किताबाने हे संबोधित असतो. तर असे देखील चिरतरुण आपल्या वर्गाचे विद्यार्थी आहेत. याच्यामध्ये गृहिणी आहेत, आर्किटेक्चर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, इंटेरियर डिझायनर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, म्हणजे IT वाले आहेत. म्हणजे मित्रांनो, असं गृहिणीपासून सगळ्या क्षेत्रातली लोक आहेत, म्हणजे पोलीस अधिकारी आहेत, अशा सगळ्या राजकारण वगैरे सगळ्या क्षेत्रातली लोक, विद्यार्थी आपल्या कुटुंबाचे हे सदस्य आहेत. या दुसऱ्या भागामध्ये जाता जाता तुम्ही काय सल्ला द्याल? आपला एक शेवटचा कोणता तरी प्रश्न राहिलाय, मला तो आधी विचारावा, मी अशी विनंती करतो. तुमचे वैयक्तिक पुरस्कार, सन्मान किंवा व्याख्यान कुठे झालेले आहेत का? मित्रांनो, माझे खूप बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, पण मी एकच सांगतो, माझ्याकडे वर्ग करण्यापूर्वी माझ्या डिग्री, पुरस्कार ह्याला बहाळून जाण्यापेक्षा ना मित्रांनो, मला ज्ञानाने तपासा, ज्ञानाने माझी परीक्षा घ्या. जर तुम्हाला योग्य वाटलं तरच माझ्या वर्गामध्ये ऍडमिशन घ्या. कारण मित्रांनो, कागद विकत घेतला जाऊ शकतो. माझीच आता संस्था असल्यामुळे मला अनेक असे फोन येतात, गुरुजी आम्ही फीस भरतो पण आम्हाला सर्टिफिकेट विकत द्या. नाही मित्रांनो, बऱ्याच जणांनी 1-2 गुगल असं न दिल्यामुळे गुगलला बॅड रिव्ह्यू पण टाकले, हरकत नाही मित्रांनो. माझा एक विद्यार्थी तयार असेल, परंतु लाखाच्या मोलाचा असेल, आणि मला असेच विद्यार्थी घडवायचे आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, दाखवायला सांगायला खूप आहेत. आत्ताच माझा अयोध्येमध्ये, इथे बघा, अयोध्येमध्ये हा सन्मान, म्हणजे अयोध्ये इथे किंवा ज्योतिष अधिवेशनात हा म्हणजे सन्मान झाला. त्याच्यानंतर अयोध्येमध्ये म्हणजे जेव्हा 22 जानेवारीला आपला जो कार्यक्रम झाला, प्राणप्रतिष्ठा सोहळा, त्या कार्यक्रमामध्ये देखील होतो. अशा विविध पुरस्कार, सन्मान प्राप्त आहेत आणि मी स्वतः क्वालिफाईड आहेत. माझ्या ऑफिसमध्ये सर्टिफिकेट जर बघायला गेलं तर मित्रांनो, भिंत पुरणार नाही एवढे सर्टिफिकेट लावलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपला परिचय हा ज्ञानाने दिला गेला पाहिजे, नम्रतेने दिला गेला पाहिजे. कारण विद्या विनयेन शोभते. कागदरूपी अहंकार आला ना मित्रांनो, तर हे घातक असतं. आणि त्याच्यामुळे ज्ञानातून म्हणजे आपल्या ज्ञानातून आपली पात्रता व्यक्त झाली पाहिजे. याच्यामुळे मी स्वतः काही दाखवणार नाही, आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता. त्याच्यामुळे अनेक पुरस्कार आहेत, अनेक ट्रॉफ्या आहेत, अनेक ठिकाणी विवेचन केलेलं आहे, लेक्चर दिलेले आहेत, व्याख्यानं दिलेली आहेत. आणि मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझ्या सोबत 1 मिनिट जरी कोणी व्यक्ती आला तर त्याचंही आयुष्य बदलून जातं.
तर मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे की जे 1-2 महिने माझ्या म्हणजे सोबत राहतात विशारद वर्गामध्ये, ते पुढे तर येतातच, पण त्यांच्याही जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहत नाही. हे जर आता गुरुजींचं वाक्य खोटं असू शकतं, माझ्या वाक्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर याच्याबद्दल विस्तृत जाणून घ्यायचं असेल तर ज्योतिष वास्तू विश्व या आमच्या युट्यूब चॅनलवरती आपण जाऊन पाहू शकता, किंवा गुगल ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे गुगलवरती जाऊन देखील आपण रिव्ह्यू पाहू शकता. आणि जर मित्रांनो पटलं तरच तुम्ही वर्गाला ऍडमिशन घ्यायचं असतं. त्याच्यामुळे विविध पुरस्कारांनी सन्मानित आहे, परंतु माझं असं म्हणणं असतं, गुरुजींना तपासा, पहा, गुरुजी ज्ञान देण्याच्या पात्रतेचे वाटले तरच गुरुजींकडे ऍडमिशन घ्या. मित्रांनो, जाता जाता मी एवढंच सांगेन की माझी एक इच्छा आहे, माझा संकल्प आहे. जसं ऋषीमुनींनी सांगितलं, लोकानाम हितकाम्या, हा संकल्प लोककल्याणासाठीच आहे. कमीत कमी 1,00,000 अभ्यासक, वास्तुशास्त्राचे प्रणेते मला घडवण्याची माझी इच्छा आहे. आणि हे शास्त्र मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही युट्यूबला जाऊन व्हिडिओ पाहून, गुगलला रिव्ह्यू पहा, अगणित विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू व्हिडिओ स्वरूपामध्ये दिलेले, आणि ते जर तुम्हाला योग्य वाटलं तर वास्तुशास्त्र शिका, समजून घ्या. कारण वास्तुशास्त्र मित्रांनो आज आपल्या जगण्याची गरज आहे. कारण आपण लाखो करोडो रुपये विकत देऊन एक घर विकत घेतो, आणि आजकाल मित्रांनो त्या घराच्या माध्यमातून, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळे नको तर नुसती नाती. तर मित्रांनो तिथे आजकाल नाती असत नाही, प्रेम जिव्हाळाही पाहायला भेटत नाही, आरोग्याच्या समस्या उत्पन्न होतात. तर ह्या का आहेत? तर या वास्तुशास्त्राच्या अनियमिततेमुळे आहे. जर वास्तुशास्त्राच्या नियमांमध्ये जर ही वास्तू बनवून आपण आपलं जीवन सुख समृद्धी आनंदमय घडवू शकलो तर मित्रांनो या वर्गाची फीस तुमची कधीच वसूल होऊन जाऊ शकते. त्याच्यामुळे एकच सांगतो, तुम्ही कोणत्याही प्रोफेशन मधले असाल, तुम्ही कोणत्याही पदावरती असाल, तुम्हाला वेळ नसेल तर मित्रांनो वेळ काढावा लागतो. आणि एकच सांगतो, माझ्या वर्गाला निश्चित अशा एका वेळेला बसून एक लेक्चर रोज या मानाप्रमाणे 7 दिवस वर्ग ऐका. जर तुम्हाला वर्ग आवडला नाही तर सगळे पैसे परत. त्याच्यामुळे मित्रांनो अहंकार नाही, अगदी नम्रतेने, फक्त तुम्ही शिकण्याची इच्छा पाहिजे, जिद्द पाहिजे. आणि मित्रांनो माझं ओपन चॅलेंज कायमच असतं. गुरुजींचा वर्ग सांगितलेल्या नियमात अटीत केल्यानंतर जर तुम्हाला समजलं नाही तर कोणताही प्रश्न न विचारता तुम्हाला ती फीस परत केली जाते. फक्त आपल्याला आपल्या नोट्स व्यवस्थित स्वहस्ताक्षरामध्ये त्या तयार पाहिजेत, कारण तुम्ही अभ्यासच नाही केला तर गुरुजी काहीच करू शकत नाही. तर मित्रांनो आपण पूर्ण फीस देतो. त्याच्यामुळे माझी एकच इच्छा आहे की जास्तीत जास्त संख्येने हे वास्तुशास्त्र शिका, समजून घ्या. बरं, गुरुजींकडेच का शिकावा हा पण महत्वाचा विषय आहे. मित्रांनो इथे वस्तू अभ्यासक नाही, वास्तू अभ्यासक घडतो. आणि नुसता वास्तू अभ्यासक म्हणजे 4 भिंतीतला नाही, तर समग्र विचारांनी परिपूर्ण असा वास्तू अभ्यासक घडतो. कारण मित्रांनो वास्तू म्हणजे नुसतं घर नाही, वास्तू म्हणजे तुमचं आचरण, तुमचा विचार, तुमचा व्यवहार, तुमचा नातेसंबंध, एकमेकांमध्ये असलेलं तुमचं कम्युनिकेशन, या गोष्टींचाही विचार वास्तुशास्त्रामध्ये केला गेलेला आहे. हे कुणाला माहितीच नाहीये. आज कुणी येतो 4 भिंतीत सांगतो आग्नेयला किचन, ईशान्येला देवघर, वायव्येला टॉयलेट आणि नैऋत्याला बेडरूम, झाले की झालं यांचं वास्तुशास्त्र. मित्रांनो एवढंच वास्तुशास्त्र बिलकुल नाही आहे. याच्या पलीकडे असं महान गुह्य असं शास्त्र आहे. आणि हे शास्त्र शिकून समजून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद संघर्ष कर्जबाजारी पण ज्या काही समस्या असतील याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर नमस्कार मित्रांनो, मी ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांना हा विस्तृत वास्तुशास्त्राचा अभ्यास वर्गामध्ये आमंत्रण देतो, स्वागत करतो आणि आपल्या उज्ज्वल जीवनासाठी यश चिंततो. मित्रांनो आज इथे भेटलात, परत आयुष्यात परत भेटूया पुढच्याच अशा कोणत्या तरी भागामध्ये. तोपर्यंत दिल्या घरी सुखी राहा. मी नाही, आई वडिलांनी नाही, ईश्वराने. धन्यवाद. श्रीराम समर्थ.